शेअर बाजारातील गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स। मी ना 5 वर्षाआधी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि 3 वर्षाआधी मी माझ्या एका सीए फ्रेंडला भेटली। मी त्याला सांगितलं की मी इन्व्हेस्टिंग सुरू केली आहे, तर त्याने माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला। टॅक्स भरताना तू तुझा प्रॉफिट किंवा लॉस कसा घोषित करतेस? तू ते सट्टा असलेल्या आणि नसलेल्या उत्पन्नावर वेगळे दाखवतेस ना? मी चुपचाप त्या मीटिंगवरून निघाली आणि मग मला रिअलाइज झालं की मी यार इन्व्हेस्ट करायला तर सुरुवात केली आहे, पण या टॅक्सेसचं काय करायचं? आणि या गोष्टीसाठी मला कोणत्या प्रोफेशनल सीए कडे जायचं नव्हतं, कारण ते इतके मोठे मोठे टर्म्स वापरतात ना की ते माझ्या डोक्यावरून जातात। तेव्हाच मी निर्णय घेतला की हे प्रकरण तर मीच सांभाळणार आहे, म्हणजे कोणी मला मूर्ख बनवू शकत नाही। मला असं वाटलं की तुमच्यापैकी पण माझ्यासारखं कोणीतरी एक असेल ज्याला इन्व्हेस्टमेंट तर माहिती आहे, पण टॅक्सेस बद्दल तर काय माहितीच नाही। तुम्ही टेन्शन नका घेऊ, कारण की मी जेवढा पण रिसर्च केलाय ना तो मी ह्या व्हिडिओमध्ये साध्या आणि सोप्या भाषेत समजवणार आहे। चला मग आपण बघूया। टॅक्सेस इन्व्हेस्टर्सवर वेगळे आणि ट्रेडर्सवर वेगळे मोजले जातात। या दोघांमधला डिफरन्स खूप क्लिअर आहे। जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये घेऊन ठेवता तर तुम्ही एक इन्व्हेस्टर आहात, आणि जर रोज तुम्ही फ्युचर्स अँड ऑप्शन्स किंवा इंट्राडे मध्ये डील करता तर तुम्ही एक ट्रेडर आहात। आधी आपण बघूया की इन्व्हेस्टर्स साठी इन्कम टॅक्स कसा लागतो। जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जो स्टॉक घेता आणि तो जर तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये डिलिव्हर होतो तर त्याला म्हणतात डिलिव्हरी बेस्ड ट्रान्झॅक्शन, म्हणजेच वितरण आधारित व्यवहार। आणि जे आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये स्टॉक्स डिलिव्हर करतात त्यांना इन्व्हेस्टर म्हणतात। डिलिव्हरी बेस्ड ट्रान्झॅक्शन्स मध्ये टॅक्सेसला कॅपिटल गेन्स बोलतात। तुम्हाला एकतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच STCG लागणार किंवा मग लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच LTCG लागणार। आता हे कसं डिसाइड होतं की कोणते गेन्स लावणार? तुमच्या लेफ्ट साइडवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आहेत आणि तुमच्या राईट हँड साइडवर लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आहेत। जर तुम्ही कोणते स्टॉक 1 वर्षाहून कमी ठेवले असतील तर त्याच्यावर प्रॉफिट्स तुम्हाला मिळणार 15% STCG, पण जर तुम्ही 1 वर्षाहून अधिक किंवा 1 वर्षाहून जास्त ठेवले असतील तर त्याच्यावर तुम्हाला लागणार LTCG। प्रॉफिट जर 1 लाखाहून जास्त असतील तर त्याच्यावर 10% LTCG लागणार, आणि प्रॉफिट जर कमी असतील तर त्याच्यावर 0 LTCG लागणार। लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे फक्त इक्विटी ट्रान्झॅक्शन साठी असतं। डेट ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच कर्ज व्यवहारासाठी थोडे वेगळे असतात। हायब्रिड फंड मध्ये जर फंड इक्विटी गुंतवणुकीच्या 65% जास्त असतात तर त्याला इक्विटी फंड्स म्हणून ओळखले जातात आणि त्यानुसार टॅक्स व्यवस्थापित केले जातात। कॅपिटल गेन्स डेट ट्रान्झॅक्शन साठी कसे लागू होतात ते आता आपण पाहूया। आता यात कट ऑफ असतो 3 वर्षाचा आणि इक्विटी मध्ये असतो 1 वर्षाचा, आणि जर तुम्ही 3 वर्षाच्या आधी हे विकता तर डेट फंडची इन्कम तुम्हाला तुमच्या अदर इन्कम्स मध्ये ऍड करावी लागणार आणि तुमच्या नॉर्मल टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार। आणि जर तुम्ही 3 वर्षाहून अधिक ठेवता तर तुम्हाला 20% LTCG द्यावं लागेल इंडेक्सेशन बेनिफिट्स सोबत। पण हे इंडेक्सेशन बेनिफिट्स असतात तरी काय? आता हे तर आपल्याला माहितीच आहे की आपले जेवढे पण प्रॉफिट्स होतात ते अर्ध्याहून जास्त तर इन्फ्लेशन मध्येच जातात, आणि ही गोष्ट गव्हर्नमेंटला पण माहितीच आहे। तर गव्हर्नमेंट असं बोलते की इन्फ्लेशनला ऍडजस्ट करून तुम्ही जेवढे पण प्रॉफिट्स बनवलेत आपण त्यावर टॅक्स लावूया। आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजवते की कसं काम करतं। जर तुम्ही 2015 मध्ये 1 लाखाचे डेट फंड्स विकत घेतलेत आणि आपण असं समजूया की 2021 मध्ये तुम्ही 2 लाखाचे विकून टाकले, तर तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 लाखाचा होणार। इंडेक्सेशन शिवाय तुम्हाला 1 लाखाच्या कॅपिटल गेन्स वर 20% टॅक्स भरावा लागतो, म्हणजेच 20,000 रुपये। पण गव्हर्नमेंट प्रमाणे 2015 ची 1 लाखाची व्हॅल्यू आता 2021 मध्ये 1.5 लाखाची झाली। हा डेटा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल। तर तुमचा ऍक्च्युअल प्रॉफिट फक्त 70,000 रुपये झालाय, तर तुम्हाला 70,000 वर 20% LTCG द्यावा लागणार, म्हणजे 14,000 रुपये। तर इंडेक्सेशन प्रमाणे तुम्हाला 6,000 रुपयाचा फायदा होतोय। हे इंडेक्सेशन बेनिफिट्स तुम्हाला रिअल इस्टेट आणि गोल्ड मध्ये पण मिळतात। आता बघूया ट्रेडर साठी टॅक्सेशन कसं काम करतं। जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर त्या ट्रेडिंग मधून कमवलेल्या प्रॉफिटला सट्टा असं म्हणतात, आणि जर तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करत असाल तर त्या ट्रेडिंग मधून कमवलेल्या प्रॉफिटला सट्टे बाजार म्हणतात। इंग्लिश मध्ये सट्टा म्हणजेच स्पेक्युलेटिव्ह आणि सट्टे बाजार म्हणजेच नॉन स्पेक्युलेटिव्ह। आता ह्याच्याने टॅक्सेशनवर कसा फरक पडतो? थोडंसं अवघड आहे, पण तुम्ही यावर थोडं लक्ष द्या। जर तुम्हाला 1 वर्षात इंट्राडे मध्ये 1 लाखाचा स्पेक्युलेटिव्ह लॉस होतो आणि त्याच एका वर्षात तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये नॉन स्पेक्युलेटिव्ह गेन होतो 1 लाखाचा, तर तुम्ही ते आतल्या आत रद्द करू शकत नाही। ह्याला आपण एक उदाहरण घेऊन समजूया। आता समजा की तुमची सॅलरी आहे 5 लाख रुपये, इंट्राडे मधले लॉसेस 1 लाख, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधले गेन्स 1 लाख। तुम्हाला टोटल टॅक्स 6 लाखांवर पे करावा लागणार।
म्हणजे 5 लाख सॅलरी प्लस 1 लाखाचा जो तुम्हाला गेन मिळालाय फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधून तो. पण जर ही सिच्युएशन रिव्हर्स झाली, म्हणजेच तुमची सॅलरी 5 लाख, इंट्राडे मधले गेन्स 1 लाख, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधले लॉसेस 1 लाख, तर तुम्हाला टोटल टॅक्स 5 लाखांवर पे करावा लागणार, 6 लाखांवर नाही. नॉन स्पेक्युलेटिव्ह टॅक्सेस स्पेक्युलेटिव्ह टॅक्सेसला ऑफसेट करू शकतात, पण त्याला उलट करू शकत नाही. जर तुम्हाला स्पेक्युलेटिव्ह लॉसेस झाले असतील तर तुम्ही त्याला 4 वर्षापर्यंत पुढे नेऊ शकता. समजा की तुम्हाला एका वर्षात 1 लाखाचा स्पेक्युलेटिव्ह लॉस झाला, पण दुसऱ्या वर्षी तुम्हाला 1.5 लाखाचा स्पेक्युलेटिव्ह गेन झाला, तर ते मागच्या वर्षीच्या 1 लाखाच्या लॉस सकट ऍडजस्ट करू शकतात आणि दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला फक्त 50,000 वर टॅक्स पे करावा लागणार. आय नो हा लास्ट पार्ट तुमच्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड होता, पण मी तुम्हाला एक सल्ला देईन की हा व्हिडिओ तुम्ही परत पहा, म्हणजे तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील. तर शेअर मार्केटमध्ये टॅक्सेशन असं काम करतं. आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून आम्हाला कधीही विचारू शकता.